सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचतो आहोत श्री पु ल देशपांडे यांनी लिहिलेलं प्रवासवर्णन अपूर्वाई. तर कालच्या पुढे सुरू करते. मराठे आणि इंग्रज यांच्यात एक विलक्षण समान असं वेड आहे, ते म्हणजे नाटकाचं. इंग्लंडमधल्या माझ्या मुक्कामात तर मी वेड्यासारखी नाटकं पाहिली. शहरात पाहिली, खेड्यात पाहिली, कॉलेज विद्यार्थ्यांची पाहिली, लहान मुलांची पाहिली, संगीतिका पाहिल्या, टेलिव्हिजनवर नाटकं पाहिली आणि रेडिओवर ऐकली देखील. मोकळी संध्याकाळ पाहायची, खिसा चाचवून पाहायचा आणि नाटकाची तिकीटं काढायची. हा सपाटा लावला होता. पाश्चात्य रंगभूमी यांत्रिक साधनांनी सुसज्ज आहे असं म्हणून थांबणं म्हणजे तिथल्या नटनटींचा अपमान करण्यासारखं आहे. मी पाहिलेल्या कुठल्याही नाटकात मायक्रोफोन नव्हता. रंगमंदिरे ध्वनिसंवाहनाच्या दृष्टीने निर्दोष असत आणि तयार आवाजांच्या फेकीची करामत करण्यात नटच नव्हे तर नटीही धन्यता मानीत. या बायांचे आवाज भलतेच भक्कम आणि लवचिक. या रंगभूमीवर मी चार्ल्स लॉटनचे पार्टी नावाचे नाटक पाहिलं. लॉटनने त्यात एका दारुड्या बापाची भूमिका केली होती. त्यानं एंट्रीलाच टाळी घेतली. इंग्रजांचाच काय, पण साऱ्या जगातल्या नाट्यरसिकांचा हा मोठा लाडका नट. चित्रपटातले त्याचे यश त्याच्या फार प्राचीन म्युटिनी ऑन द बाउंटी पासून ते परवाच्या विटनेस फॉर द प्रॉसिक्युशन मधल्या वकिलाच्या भूमिकेपर्यंत माध्यांनीच्या सूर्यासारखं तळपतं आहे. काहीसा बसकट घोगरा आवाज आणि कॅलिडोस्कोपसारख्या क्षणार्धात भावनांच्या छटांच्या विविधाकृती दाखवणारा त्याचा गुबगुबीत चेहरा. आज कित्येक वर्ष मी रजतपटावर पाहत आलो आहे. लॉटनचं काम एकदा पाहिलं की ते विसरलंच जात नाही. काही वर्षापूर्वी ओ हेनरीच्या गोष्टीचा एक चित्रपट आला होता. त्यातल्या उपरतीच्या क्षणातल्या बेगुन्हा तुरुंगात जाणाऱ्या ट्रम्पच्या भूमिकेत शेवटी त्याला उपरती होते तेव्हा तो दिव्यत्वाच्या साक्षात्काराने रडला आहे असा क्लोजअप लाखात एक पाहायला मिळतो. 8व्या हेनरीची त्याची ती वखवख, हंचबॅकचे कारुण्य, ला मिझराबलमधला तो घुम्या लॉटन, या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर जिवंत लॉटन जेव्हा रंगभूमीवर आला तेव्हा मी हरखलो. या नाटकात लॉटन हा दारुड्यांना सुधारण्याच्या असायलममधून पळून येतो. त्याच्या एकुलत्या एक मुलीची त्या दिवशी आपल्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना पार्टी असते. त्यावेळी त्या नालायक बापाचं अस्तित्व तिला नको असतं. येथपासून ते आपल्या असहाय्य बापाच्या गळ्यात मिठी मारून ओक्साबोक्षी रडण्यापर्यंतची नाटकाची वाटचाल अशा उत्कटतेने झाली होती की आपल्या मराठी प्रेक्षकांप्रमाणे प्रेक्षकातला साहेब देखील मडमेसह मुसमुसू रडतो हे मला त्या दिवशी कळलं. एका 10-12 वर्षाच्या पोरीनं लॉटनच्या मुलीचं काम केलं होतं आणि अशा तयारीनं केलं होतं की लॉटनसमोर ती चिमुरडी जणू काय जुगलबंदी करीत होती. सर राल्फ रिचर्डसन हे ही इंग्रजी रंगभूमीवरील आणि बोलपटातील फार मोठं नाव. फ्लॉवरिंग चेरी हे नाटक पाहताना मला त्याच्या कामात आपल्या केशवराव दात्यांचा पुष्कळ भास झाला. आंधळ्यांच्या शाळेतले दात्यांचे मनोहराचे काम आठवले. ही भूमिकाही तशाच प्रकारची होती. लॉटनची रंगभूमीवरची हालचाल पाहताना गणपतराव बोडस दिसू लागले. दोघेही तसेच बाळसेदार नट आणि विनोद आणि कारुण्य यांच्या सीमारेषेवर नाचणारे दोघांचेही बोलके डोळे. मला ही नाटकं पाहताना आपल्या नटांची फार आठवण येई. ओल्डविक कंपनीचे ज्युलियस सीझर पाहायला गेलो होतो. त्यावेळी ब्रुटसचं काम करणाऱ्या नटाकडे पाहताना वाटे आमचं नानासाहेब फाटक याच्यापेक्षा एक तसूनेसुद्धा कमी नाही. ब्राऊ हा नावाचा फार्स पाहताना आमच्या शंकर घाणेकरांची सारखी आठवण येई. आमच्या मराठी रंगभूमीवर असे अनेक गुणी कलावंत झाले आणि आहेतही. इंग्रजांनी परंपरा टिकवली, आमची अनेक कारणांनी मोडली. चतुर योजकांचा अभाव म्हणजे
म्हणावं की काळाला नमस्कार करून मोकळं व्हावं कळत नाही. चिंतामणराव कोल्हटकरांनी प्रख्यात इंग्रज नट सर हेनरी लाँग यांच्याविषयी लिहिताना म्हटलं आहे की त्याच्या अभिनय गुणांनी आपण दिपलो नाही. इंग्लिश नाटकं पाहताना मी देखील पुरुष नटांच्या अभिनय गुणांनी दिपलो नाही. मात्र रंगभूमीवरच्या नटींच्या आवाजाने थक्क झालो. सणसणीत गोळीबंद आवाज ही मात्र आधुनिक नटनटींची शास्त्रशुद्ध कमाई आहे. नाट्य शिक्षणाच्या शाळातून आवाज घटवला जातो. आपल्याकडे पार्श्वनाथ आळतेकरांनी या दृष्टीने प्रयत्न केले, परंतु अद्यापि ह्या गोष्टीकडे जावं तितकं लक्ष गेलं नाही. याचं मुख्य कारण नाटकं पोटतिडकीने होत नाहीत. वेस्ट एंडसारख्या सुसज्ज रंगभूमीची तर गोष्टच सोडा, परंतु मी खेड्यापाड्यातून फिरणाऱ्या नाटक कंपन्यांची नाटकं पाहिली. तिथे देखील असेच कमावलेले आवाज. बोलताना पिटातल्या प्रेक्षकांपर्यंत सहज रीतीने आवाज पोचवून पुन्हा सहजतेचा भास कायम ठेवणं. आरडाओरड्याची अजिबात जाणीव होऊ न देणं ही एक तारेवरची कसरत आहे. मी एंटरटेनरसारखे अत्याधुनिक नाटक पाहिले. त्यात देखील अशीच आवाजदारी होती. त्याविषयी मी ब्रिस्टलमधल्या ओल्डविक नाट्यशिक्षण संस्थेतल्या एका शिक्षकाशी बोलत होतो. हा गृहस्थ गेली 30-40 वर्ष त्या व्यवसायात आहे. त्याने एक गमतीचं सूत्र सांगितलं. तो म्हणाला, पुढल्या रांगांना आवाजाचा त्रास होता कामा नये. मधल्या रांगांना ते बोलणं नैसर्गिक वाटलं पाहिजे आणि पिटातल्या प्रेक्षकाला त्यातलं अक्षर न अक्षर कळलं पाहिजे. अशा बेताने आवाज लावता आल्याशिवाय ग्रीस पेंट गालावरती चढवू नये. भलताच अवघड दंडक. सध्याच्या दिवसात हा कायदा आला तर आपली जवळजवळ सगळी नाटकं बंदच करावी लागतील. अर्थात जोपर्यंत आवाज पोचण्याच्या दृष्टीने बांधलेली नाट्यगृहेच आमच्याकडे नाहीत, तोपर्यंत विरोधाचा सगळाच आवाज बंद करायला हवा. परदेशात प्रत्येक गोष्ट तज्ज्ञावर सोपवण्याची आता सगळ्यांना सवयच लागली आहे. दिग्दर्शक हा साऱ्या शक्ती एकत्र करणारा प्राणी. प्रकाशयोजना, रंगसज्जा, वेशभूषा ह्यासारख्या प्रत्येक विभागाचे तज्ज्ञ आहेत. ते स्वतंत्रपणे आपली तयारी करतात. तालमी अत्यंत सुसूत्र. नटांची युनियन्स आहेत आणि वेळेवर तालमींना हजर न राहणाऱ्या नटाला तोंडाला कायमचं काळं फासून नष्ट होण्याची भीती आहे. आठवड्याला 8 पाऊंड हा नटनटींना मिळणारा किमान तनखा. त्यापुढे प्रत्येकाच्या नावलौकिकाप्रमाणे प्रत्येकाशी स्वतंत्रपणे करारमदार होतात. हे बहुधा त्या नटनटींच्या एजंटामार्फत होतात. प्रत्येक नटानं आपला एजंट नेमलेला असतो. तो कामे मिळवून देतो. साधारणत आपल्या एक्स्ट्रा सप्लायरसारखी ही पद्धत आहे, मात्र बरीच प्रामाणिक. इक्विटी ही नटांची युनियन आणि MU ही गाणाऱ्या वाजवणाऱ्यांची युनियन अत्यंत प्रभावी आहे. कंत्राटदारानं पैसे बुडवणं वगैरे प्रकार नाही. त्याचप्रमाणे कंपनी नवीनच आहे, जरा नाईट कमी करा वगैरे भाषा नाही. साहेब नाटकधंद्याला धंदा म्हणतो. सांस्कृतिक चळवळ वगैरे ढोंग नाही. आपल्याकडे ह्या कल्चरने फारच धुमाकूळ घातला आहे. तिथं नाटकाला नाटक म्हणतात, गाण्याला गाणं आणि नाचाला नाच म्हणतात. सांस्कृतिक सप्ताहांची साडेसाती अजिबात नाही. नाटकांना संस्कृतीत कोंबून नाटककारापासून पडदेवाल्यांच्यापर्यंत सर्वांचे परिश्रम फुकटात पाडून घेण्याचा खटाटोप तिथे अजिबात नाही. इंग्लंडमध्ये हौशी रंगभूमी आहे, चांगली जोरात आहे. ब्रिटिश ड्रामा लीगसारख्या मध्यवर्ती संस्थेच्या पंखाखाली जवळजवळ 800 हौशी संस्था आहेत. तिथे नवीन प्रयोग होतात. नाट्यशिक्षण शिबिरे होतात. लीगची लायब्ररी उत्तम आहे. मिस विल्यम्ससारखी त्याची निष्ठावंत कार्यकर्ती आहे. आपले श्री अलकाजी तिथलेच विद्यार्थी. त्यांच्याबद्दल बाई अत्यंत अभिमानाने बोलत होत्या. असा विद्यार्थी हजारात एखादा येतो असं ती अलकाजी यांच्याबद्दलचे उद्गार ऐकून मला खरोखरच धन्यता वाटली. परंतु ह्या सर्व संस्थांतून व्यावसायिक रंगभूमीवर जाण्याची नटनटींना महत्त्वाकांक्षा असते. प्रोफेशनल हे तिथे भूषण आहे, दूषण नव्हे. मी ब्रिस्टलमध्ये तिथल्या युनिव्हर्सिटीच्या नाट्य विभागाने केलेलं नाटक पाहिलं.
ख्रिस्त जन्मापूर्वीचा कथाभाग होता आणि नाटक ख्रिस्त जन्मावर संपत होतं. एका जुन्या स्क्वॅश खेळण्याच्या इनडोअर बॅडमिंटन कोर्टापेक्षा लहानशा जागेचं लंडनमधील प्रसिद्ध नाट्यगृहशिल्पी रिचर्ड सदन यांनी हे प्रायोगिक थिएटर बनवलं आहे. त्यात सुमारे 100 माणसं बसतात. विद्यार्थ्यांना रंगभूमीवर काम करण्याचं, नाटक बसवण्याचं आणि लिहिण्याचं शिक्षण सोडाच, परंतु सभागृहात आलेल्या पाहुण्यांना व्यवस्थित आसनाधिष्ठित करण्याचंही शिक्षण तिथे मिळतं. लुटूपुटूचे हे थिएटर जणू नाट्यविषयक लॅबोरेटरी आहे. विद्यार्थ्यांच्या त्या नाटकाचा देखील दर्जा खूपच वरचा होता. मी त्यातल्या काही विद्यार्थ्यांना भेटलो. भावी आयुष्यातल्या स्वप्नात ते लंडनच्या वेस्ट एंडमधील थिएटरातले आपले प्रयोग पाहत होते. टेलिव्हिजनने खेड्यापाड्यात हिंडणाऱ्या नाटक मंडळांना मात्र बराच धक्का दिला आहे. एकतर इंग्लिश हवा दुष्ट, त्यातून दिवसभर शेतात राबणारी मंडळी संध्याकाळी पबमध्ये जातात सणासुदीला नाटकं पाहायची, पण टेलिव्हिजनचे थिएटर आता दिवाणखान्यात आलं आहे. त्यामुळे फायरप्लेसची ऊब घेत नाटकं पाहायची सोय झाली. नटनटींना टेलिव्हिजनवर द्रव्यलाभ खूप होतो. टेल ऑफ टू सिटीजची टेलिव्हिजनवर संगीतिका झाली होती. 90 मिनिटांच्या या कार्यक्रमात गायक, वादक आणि नटनटी यांचा मुशाहिरा म्हणून $1,00,000-1,25,00,000 रुपये द्यावे लागले होते. मात्र टेलिव्हिजन असो वा रेडिओ असो, जातिवंत नटांचा जीव फुटलाईट्सच्या आसपासच रेंगाळत असतो. मोठमोठे नट चित्रपटातून किंवा टी व्हीवर कामं करून देखील दरवर्षी नव्या जुन्या नाटकात रंगत असतातच. मंडळी, आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो लहान मुलांच्या रंगभूमीवरती आहे, तर तो आपण उद्या वाचूया. तोपर्यंत नमस्कार.